नमस्कार मंडळी, कसे आहेत सगळे. पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आज आम्ही चाललोय मूवी डेटला. बरेच दिवस आम्ही मूवीला गेलो नव्हतो, त्यामुळे आज म्हटलं जाऊया. तर आज आम्ही कोल्हापूरला निघालोय. इथं जवळ कुठं थिएटर नाही आहे तसं. आणि आजचा दिवस माझ्यासाठी स्पेशल आहे, कारण आज मार्वलचा मूवी रिलीज होतोय. त्यामुळे 7ला शो बुक केलाय. आत्ता 5 वाजलेत, त्यामुळं जायला 1-1.5 तास तरी लागतं. त्यामुळं लवकर निघालोय आज. मी खूप एक्सायटेड आहे आज. खरं तर PVRला मूवी बुक करणार होतो, पण रविवारीच हाऊसफुल झालेलं सगळे, त्यामुळे आयनॉक्सला तिकीट भेटलेत. तर एकदम सिटीमध्ये आहे, रिलायन्स मॉलला. तर तिकडे निघालोय आज आम्ही. तर ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा, मला नक्कीच मजा येईल. शेवटपर्यंत नक्की बघा. आज आम्ही चाललोय कोल्हापूरला. बरेच दिवस मूवीला गेलेलो नाही. आम्ही पुण्यात असताना मूवी डेटला जायचो आधीमधून. इकडे शिराळला आल्यापासून 2-3 महिने झाले मूवीला गेलेलोच नाही. आणि हा नॉर्मल मूवी नाहीये, मार्वलचा मूवी येतो. मार्वल एक कट्टर मार्वल बघताय, त्यामुळे एकही मार्वलचा मूवी मी चुकवत नाही शक्यतो. आणि फर्स्ट डे फर्स्ट शोलाच जातो मी, कोणता स्पॉइलर यायच्या आधी. आज माझ्या ऑफिस मध्ये फक्त त्याला रात्री 7च्या शोला चल म्हटलं मी. आणि दिवसभर मी इंस्टाग्राम युट्यूब उघडलेलं सुद्धा नाही, स्पॉइलर बघायला भेटू नये म्हणून. मी तारक मेहता बघत बसलो दिवसभर काम करत. त्यामुळे ऑफिस होतं दोघांचंही, त्यामुळे दोघांनी काम संपून आता आम्ही निघालोय कोल्हापूरला. इथे जवळ थिएटर पण नाहीये, त्यामुळे. आणि मार्वलचा मूवी आहे म्हटलं, खूपच एक्सायटेड आहे आम्ही दोघं सुद्धा. ही अगोदर नव्हती मार्वल फॅन, तिला मी सगळे मूवी दाखवलेत आणि मार्वल फॅन बनवले. मग तुझ्या सोबत तिला कोण नको का बनवण्यास रे मला. तुम्ही म्हणत असाल काय बारक्या पोरांसारखं मार्वल मूवी बघतोय, पण एकदा तुम्ही बघितले. जेन्युइनली मी 30 दिवस 30 मूवी पाहिलेत ऑलमोस्ट. ऍक्च्युली सुपर हिरोचे मूवी आहेत सगळे, पण तुम्ही जर बघितले तर खूपच चांगले मूवी आहेत ते. तुम्ही कनेक्ट करू शकता त्या मूवी. चाललोय आता कोल्हापूरला. पाऊस पण सुरू झालाय. आणि ब्लॉग शेवटपर्यंत बघा, नक्कीच मजा येईल तुम्हाला सुद्धा. मी स्पॉइलर काय या व्हिडिओ मध्ये येणार नाही कोणाला. मूवीचे क्लिप्स वगैरे काय दाखवणार नाही, फक्त आम्ही जर्नी तुम्हाला दाखवू आमची. चला आमच्या सोबत. ऍक्च्युली आम्ही हायवे वरून चाललोय. इकडून 2 रस्ते आहेत, हायवे वरून पण जाऊ शकतोय, इकडून मधून पण जाऊ शकतोय. पण पाऊस असल्यामुळे म्हटलं हायवेनेच जाऊया. आणि लवकर जायचं, 7चा शो आहे, तर वाजले 5:30. म्हटलं हायवेने जाऊ, लवकर पोहोचेल. खरं तर मधनं जायला भारी वाटतो, लय भारी वाटतं, मस्त जाय एकदम सगळं. फक्त ट्रॅफिक नसावं, नाहीतर आजपर्यंत आमचा रेकॉर्ड आहे एकाही मूवीला आम्ही लवकर गेलो. 5-10 मिनिटं आम्ही उशिरा पोहोचतोच. काय सगळ्यात लवकर आवडते, पण माझा नवरा मुलगा असून त्याच्या शिवचे लेस पर्यंत परत बांधतो जर चुकीच्या असतील तर. त्याला सगळं आयडिया लागतं. ठीक आहे ना, काय त्याच्यामुळे तुझा उशीर होतो, कळलं का? असं काय नाही. पण आज जर लवकर निघालो, 5:30. 7चा शो आहे, 5:30 वाजले. हो, एका तासामध्ये पोहोचेन अशी आशा करतो. चला.
तर आता पोहोचलोय आम्ही कोल्हापूरमध्ये. मॉलमध्ये आलोय. एंट्री येतील तिकडून असतील. चला आता जाऊया. नाचोच द्या फक्त. आणि वॉटर बॉटल द्या एक. वॉटर बॉटल एक. किती रुपयाचे घेतले ते? 410. 410 रुपयाचे घेतले ते चिप्स. काय म्हणते त्याला? नाचोज. 410 रुपयाचे नाचोज घेतलेत. काय पोरगे आहे का काय? 2 थाळी येते त्यात, चिकन थाळी. काय झालं? मला भूक लागल्या म्हणून घेतलंय मी. ठीक आहे, खावा. 7 वाजता मूवी आहे आणि 6 वाजून आता 50 मिनिट झाले. पहिल्यांदा आज लवकर पोहोचलोय मूवीला. नाहीतर कायम 12चा मूवी असला तर 12 वाजून 5, 12 वाजून 10 मिनिटांनी पोहोचतोय. आज पहिल्यांदा तुम्ही बघू शकता किती माणसं आले. भरपूर फॅन आहेत मार्वलचे. तुम्हाला स्पायडरमॅन दाखवतो. एक तिकडे आहे टी शर्ट घालून आलाय कार्यकर्ता. आहे का? दिसला का स्पायडर? किती मार्वल फॅन आहे बघा इथे. तर आता मूवी संपलेला आहे. आता 10 वाजलेत आणि मूवी चांगला होता खरंच. तुला कसं वाटलं? मस्त एंगेजिंग होता. आणि फक्त एकच की ते डोमस्टेमध्ये पाहिजे स्पायडरमॅन मध्ये एवढीच खंत वाटत्या. बघू आता ते पुढचं. तर फक्त स्पायडरमॅन विल रिटर्न लिहिलंय ना पोस्ट क्रेडिट सीन मध्ये. स्पॉइलर द्यायचे नाहीत आता. पण चांगला आहे मूवी. नक्की बघा तुम्ही थिएटरमध्ये. जो एक्सपिरियन्स थिएटरमध्ये येतो तो घरी नाही येत. त्यामुळे जरी OTT वर आला. खूप छान होता. आतापर्यंत स्पायडरमॅन मध्ये एकदम असं वाटत मीच पडते काय खाली आता. 3D मध्ये असतं तसं. पण घरी OTT वर जरी आला तरी घरी बघण्यात जो एक्सपिरियन्स मिळणार नाही तो थिएटरला मिळतो. त्यामुळे थिएटरला बघा नक्की. ऍक्शन मूवी थिएटरलाच बघावेत. आता झाले मूवी बघून एकदम असं फ्रेश झालोय. आता पूजा स्फोटन पोटाची पूजा करूया. कुठं जायचंय? तरी सांग कुठं जायचंय. ठीक, बघूया काय ठरतंय. कुठं जायचंय जेवायला. तर आम्ही आता आलोय जेवायला देहातीला. तुम्ही बघू शकता इकडे वाटतं पुण्यातलं, आपलं सॉरी पुण्यातलं नाही, कोल्हापूर मधलं फेमस हॉटेल आहे. तर चांगलं मिळतं नॉनव्हेज व्हेज थाळी चांगली भेटते. ॲम्बियन्स इथलं चांगलं आहे. वेटर चांगले दिसतात. बॉटल बघा नंबर. समायासाठी आलोय तर मटन थाळी मागवली माझ्यासाठी आणि पूजेसाठी मागवली रस्सा थाळी. काही जास्त मटन खात नाही. मायातलीच 2 पीस दिले. पांढरा
पांढरा रस्सा इज इमोशन. तिथं कुठं घेतो बघा 50 किलोमीटर पाणी एक नंबर. मस्त. कोल्हापूर मध्ये कुठल्या पण हॉटेल चांगलं भेटत. साध्या जावं नाही तर स्टँडर्ड तांबडा पांढरा क्वालिटी. कसं आहे? आता थाळी आली. मटन दिलंय, किमा दिलाय, तांबडा दिलाय, पांढरा दिलाय. एक बाईट घेऊन बघूया. विषय कडक. मस्तपैकी जेवलोय आता. गरगरीत एकदम झाले. मटन खाल्लं. यानं काय खाल्लं नाही, यानं किमाच खाल्लाय फक्त. काय का जात नाही. जेवण मस्त होतं. रस्सा पिला की रे. आला नसाल इथं तर जेवायला या नक्की. तिला चांगला आहे. अजून आहेत भरपूर हॉटेल. कुठेही जावं कोल्हापुरात तुम्हाला चांगलंच मिळणार. गॅरंटी घेऊ नकोस. नाहीतर आपण चांगलंच त्या मिळतं दिवशी कुठेही. चांगलं असतं आणि आपण नाही ना त्या दिवशी जरासंही असतं. असं काही नाही, कोल्हापुरात सगळीकडे चांगलं आहे. काय विषय नाही. आईस्क्रीम खायचंय? नको. डे स्पेंट वेल. डे नाही, अर्धाच दिवस म्हणायचं. 5 वाजता आपण निघलेलो. आता वाजत 11. आता निघालोय घरी. अजून 1 तास लागेल घरी पोचायला. हायवेनच जाणार आहे. तर गेला चांगला दिवस अशा तऱ्हेने. मूवी चांगला होता, जेवण चांगलं होतं, लॉंग ड्राईव्ह पण झाला. लॉंग ड्राईव्ह पण झाली. आणि महिना आता ट्रॅफिक नाही. मगाशी थोडं होतं येताना. कोल्हापुरात रात्रीच फिरायला भारी वाटतं. एकदम गाड्या नसतात. म्हैशीचं दूध असतं गाड्या. आपण एकदा आलेलो माहितीये का गणपतीमध्ये. 21 गणपती गेलते मागच्या वर्षीच की. चांगला आहे. म्हणजे चांगली सिटी आहे, फक्त अजून डेव्हलप नाही. अजून किती डेव्हलप आहे? डेव्हलप आहे चांगली. बिल्डिंग वगैरे कुठे आहेत अजून असं? बिल्डिंग असली म्हणजे डेव्हलप झालंय असं नाही ना. सगळ्या सुविधा असतील, मला माहित नाही आहेत का नाही सुविधा. इथल्याच ना माहित आम्हाला. म्हणजे बाहेर नाही येणाऱ्यांना तरी वाटतं चांगलं. चांगलंच आहे ते. आता आपण पुण्यात राहिलो त्याच्यामुळे जरा वाटतंय आपल्याला. पण फॉर एक्झाम्पल आता आपण दुसऱ्या गावचा शिरांचा आणि ते राहायला येणार आहे. इथले फ्लॅट तर चांगले पाहिजेत ना. असतील की, बघितलेस का तू? स्पेशियस पाहिजेत एकदम असे. पुण्यात कसे असतात काय असणार की, बघितल्यावर कळेल. बघायच्या आधीच. म्हणजे पुण्यात असताना मला कसं वाटायचं आपण गावाकडे शिफ्ट व्हायला पाहिजे. किती छान आहे गावाकडची. माहिती की चांगलीच आहे गावाकडची लाईफ. छानच आहे. बिकॉज हेल्दी खातोय, ऑर्गॅनिक खातोय, बाहेरचं कमी खातोय, मेन पोल्युशन नाहीये. आपण राहतो तिथं कम्प्लिटली 7-8 असतो AQI. होय का? हो. AQI. बट ना एअर क्वालिटी इंडेक्स रे. पण पुण्यात पण कधी वाटतं की पुण्यात बेटर होतं का? एक फ्रीडम असतं ना. एक फ्रीडम काय तुला इथं कोणतं धरून ठेवलं? इथं पण धरून ठेवलेलं पण एक असतं ना ते बाबा की चला आता कंटाळा आलाय. इथे मला काही खाऊ वाटलं की चला जावा. खायसाठी वय फ्रीडम पाहिजे तुला. शरीराला काय मिळत नाही म्हणून नाटक जावं लागतं आपल्याला कराड. म्हणून झालं शरीराला 40 किलोमीटर जावं लागतं. बाहेरचं खाणं जास्त होते.
पुण्यामध्ये फिरण्यासाठी पण भरपूर गोष्टी होत्या. मॉल होते मेन. मला मॉल खूप मिस होतात. काय मॉलला जायचं नाही, Shopping. 4 दुकान बघायचं. 4 दुकान तुला माहिती आहे मी किती मॉलला- shopping करायची. नकोच मॉल नाही तीच बरं आहे. का? बस ते 4-5 हजारला फटका लागला ना कळत. मला खूप आवडायची मॉल शॉपिंग. ते मी मिस करते. ते लागला कपड्यांचं कपडे नाही आहे असं ते घाला कॉस्मेटिक, चप्पल. चपला असतं दुकान निघत नाही शोरूम, एवढी चपल आहेत. काय राज का किती खराब आहेस रे, तुला कधी घेऊन देत नाही का रे मी कधी घ्यायचं म्हटलं. एखादं शूज घ्यायचं म्हटलं तर आहेत की 2, आहेत की 4. असं करायचं. स्वतः मात्र मला ऑफिस कुठे येतं म्हणून मी घ्यायची. मी कधी स्वतःहून असं घेतलंच सांग. सगळे माझ्या ऑफिसला दिलेले जिमच्या ह्याच्यामध्ये अलाउन्स मध्ये. शूज कुठे घेतले, चप्पल घेते चप्पल किती आहेत? 2-4च आहेत. 2-4 कुठं घरी गेले होते. आता वेगळा एक ब्लॉग चप्पलांवर दाखवायला काढली चप्पल म्हणजे तुझी 20 वर असतील फक्त. 20 बर नाही, 20 वर नसतील. माणसाला घालाय नसते चप्पल. 15 वर असतील. 20 वर नसतील. 15 असतील. 15 जरी काय थोडी झाली. हो तर काय काय म्हणणार होतो. चांगला गेला. दिवस चांगला गेलाय. गाडी धुवायला लागली मला सकाळी इकडे यायचं म्हणून, परत आणि घातलाय. असा दिवस चांगला गेला. चांगला आहे ना, कधी कधी तरी मुहूर्त लागला. गाडी धुवायला करता येत नाही मला, काय विषय. रोज जाणार नाही मी 8 दिवसात. रोज नाही रोज नाही जायचं. कधी तर तेवढंच धुतली गाडी, चकाचक केली. पावसाळा आहे त्यामुळे गाडी रोज घालते. बाकी मूवी चांगला होता, जेवण चांगलं होतं, सोबत वेळ घालवला चांगला. अशाच मूवी डेट्स, Movie date. डिनर डेट जाणं करत राहू द्या. खूप गरजेचं आहे dinner जाणं. कधी date. आपल्या लग्नाला ऑलमोस्ट 3 वर्ष होती. 3 वर्षात नाही म्हणलं तर आपण 30 मूवी डेटला तर गेलोय. तिच्या वरती झाले असतील 3 वर्षात आहे का. 3 पण नाही झाले, 2.5 वर्ष झाले लग्नाला आपल्या. कारण याला नाही, पण मला मूवी बघायला आवडतात त्यामुळे मूवी डेटच वरच जातो. नॉर्मल डेट वर पण जातोच की आपण. म्हणजे तसं आपण बघायला गेलो तर नॉर्मल डेट म्हणजे काय, खायला बाहेरच असतो आपण. स्पार्क ठेवतो. म्हणजे आम्ही फिरायला पण भरपूर जातो. अशा प्रकारे गेलाय वेळ चांगला. अजून मूवी डेटचा आम्ही जाऊ, त्याचे व्हिडिओ बनवू, ब्लॉग बनवू. तर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल अजून तर करा, अशाच व्हिडिओसाठी नवीन. कारण फॉलोअर्स वाढल्यानंतरच त्याला मोटिवेशन भेटतं व्हिडिओ बनवायचं. व्हिडिओ जरा व्ह्यूज गेले ना मग अजून व्हिडिओ बनवू वाटतात. मग शेअर करा, कमेंट करा, व्हिडिओ कसा वाटला. आणि मूवी बघितला नसेल तर बघा, कारण रोजच्या दगदगीच्या जीवनातून थोडा वेळ काढावा लागतो. आपल्याला काय म्हणतात ते, आपल्याला आनंद देण्यासाठी, थोडे एंटरटेन करण्यासाठी. जनरली सगळं विसरून जातो आपण मूवी मध्ये. पण ते घरात जे मूवी बघतो त्यात एवढं हे नाही. काहीतर आपण काहीतर काम लागलं अर्धा तास सोडून. थिएटर मध्ये तसं नाही. थिएटर मध्ये आपण 3 तास एका जागेवर बसून आपण मूवी बघतो. त्यामुळं जात जावं मूवीला. डिनरला सुद्धा जात जावं. लंचला नाही पण डिनरला सुद्धा. लंचला गेलं तर काय वाईट आहे. दुपारी कोण जेवत तिथं. जातात. ठीक आहे, लंचला पण जा. ठीक आहे, चला काळजी घ्या सगळ्यांनी आणि भेटू आपण. एवढं काही बोलायची गरज नाही. काळजी घ्या सगळ्यांनी आणि भेटू आपण पुढच्या व्लॉगमध्ये.